रामकृष्ण हरी म्हणण्याचे खरे रहस्य काय? लाखो वारकरी हा जप का करतात? जाणून घ्या या मंत्रामागील अद्भुत आध्यात्मिक अर्थ. नमस्कार मंडळी, आपण अनेकदा पाहतो की वारकरी संप्रदायातील लाखो भाविक चालता बोलता काम करता दिंडीत मंदिरात आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत एकच नाम सतत घेत असतात, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इतके हजारो वर्षांची परंपरा असताना हा एकच मंत्र इतका प्रभावी का मानला जातो? या 3 नावांमध्ये असे कोणते गूढ रहस्य दडले आहे ज्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि असंख्य संतांनी या नामाचा महिमा गायला? फक्त 3 शब्द उच्चारल्याने मनाला इतकी शांतता का मिळते? हा केवळ जप आहे की आपल्या संपूर्ण जीवनाला बदलण्याची ताकद असलेले एक दिव्य सूत्र? काही लोकांना वाटते की रामकृष्ण हरी हा फक्त धार्मिक घोष आहे, पण संत परंपरा सांगते की या 3 शब्दांमध्ये संपूर्ण वेद, उपनिषदे, भक्ती, ज्ञान, कर्म आणि मोक्षाचा मार्ग दडलेला आहे. हा मंत्र फक्त देवाला हाक मारण्यासाठी नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाला जागवण्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत रामकृष्ण हरी म्हणण्याचे खरे रहस्य. या मंत्राचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? संतांनी या नामाला इतके मोठे स्थान का दिले? आणि रोज श्रद्धेने हा जप केल्याने मनुष्याच्या विचारांमध्ये, वागण्यात आणि जीवनात कोणते सकारात्मक बदल घडू शकतात? चला तर मग संतांच्या अमूल्य परंपरेतील या दिव्य मंत्राचे रहस्य जाणून घेऊया. सर्वप्रथम रामकृष्ण या मंत्रातील प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. संतांनी कोणतेही नाम विनाकारण दिलेले नाही. प्रत्येक नावामध्ये गहन आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. राम या शब्दाचा अर्थ केवळ प्रभू श्रीराम एवढाच नाही. संस्कृतमध्ये रम या धातूचा अर्थ आहे आनंदात रमणे, शांततेत स्थिर होणे. श्रीराम म्हणजे सत्य, मर्यादा, कर्तव्य, संयम आणि धर्माचे मूर्त स्वरूप. म्हणून राम म्हटल्यावर आपल्याला आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्श आचरणाची आठवण होते. संतांच्या मते ज्याच्या मनात राम आहे त्यांच्या जीवनात चुकीच्या मार्गाला स्थान राहत नाही. कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा, पण हा आकर्षण बाह्य सौंदर्याचे नसून प्रेम, करुणा, ज्ञान आणि ईश्वराशी जोडणाऱ्या भक्तीचे आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोगाचा संदेश दिला. कृष्ण या नामाचा जय म्हणजे जीवनात प्रेम, बुद्धी, विवेक आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा जागृत करणे. हरी या शब्दाचा अर्थ काय? जो हरून टाकतो. पण काय हरतो? संत म्हणतात हरी आपल्या मनातील अहंकार, अज्ञान, भीती, मत्सर, लोभ आणि दुःख हरून टाकतो. म्हणून हरी हे नाम म्हणजे अंतर्मन शुद्ध करणारी शक्ती मानली जाते. याच कारणामुळे रामकृष्ण हरी हा मंत्र केवळ 3 देवतांची नावे नसून तो मनुष्याच्या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक मानला जातो. प्रथम राम आपल्याला योग्य जीवन जगायला शिकवतो, नंतर कृष्ण जीवनाचे तत्वज्ञान समजावतो आणि शेवटी हरी आपल्या मनातील अज्ञान दूर करून ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरणासाठी कोणताही विशेष वेळ, स्थान किंवा मोठे विधी आवश्यक नसतात. शेतात काम करताना, प्रवासात, स्वयंपाक करताना, चालताना किंवा विश्रांती घेतानाही मनापासून घेतलेले नाम हेच सर्वात मोठे साधन आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायात प्रत्येक श्वासासोबत रामकृष्ण हरी उच्चारण्याची परंपरा आहे. या मंत्रामागे मानसशास्त्रीय दृष्टिकोनही पाहायला मिळतो. जेव्हा एखादा व्यक्ती शांतपणे, एकाग्रतेने आणि श्रद्धेने एखाद्या पवित्र नामाचा पुनरुच्चार करतो, तेव्हा त्याचे लक्ष नकारात्मक विचारांपासून दूर जाऊन एका सकारात्मक केंद्रावर स्थिर होते. त्यामुळे मनशांत होण्यास, तणाव कमी होण्यास आणि अंतर्मन अधिक स्थिर होण्यास मदत होऊ शकते. म्हणून अनेकांना नामस्मरणामुळे मानसिक समाधानाचा अनुभव येतो. वारकरी परंपरेत असे सांगितले जाते की रामकृष्ण हरी हा मंत्र कोणत्याही जाती, धर्म, श्रीमंती किंवा गरिबीचा भेद करत नाहीत. हा मंत्र प्रत्येकासाठी खुला आहे. म्हणूनच लाखो वारकरी पायी वारी करताना एकाच स्वरात हे नाम घेतात. त्या क्षणी प्रत्येकाची ओळख एकच असते, विठ्ठलाचा भक्त. संत ज्ञानेश्वरांनी भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर समन्वय केला, तर संत तुकाराम महाराजांनी नामस्मरणाला जीवनाचा आधार मानला. त्यांच्या अभंगामध्ये वारंवार नाममहिमा आढळतो. त्यांच्या शिकवणीतून हे स्पष्ट होते की नाम हे केवळ उच्चारण नसून ते जीवन जगण्याची पद्धती आहे. आजच्या धावपळीच्या काळातही या मंत्रांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट तणाव, चिंता, स्पर्धा आणि मानसिक अस्थिरता वाढत असताना काही क्षण शांत बसून श्रद्धेने रामकृष्ण हरी म्हणणे अनेकांसाठी आत्मपरीक्षण आणि मनशांतीचा मार्ग ठरू शकतो. म्हणूनच संतांनी सांगितले आहे की देव दूर कुठेही नाही,
तो आपल्या नामात, आपल्या श्वासात आणि आपल्या सद्विचारांमध्ये आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्याला बाह्य जग जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो आणि जो स्वतःवर विजय मिळवतो त्याच्यासाठी जीवनातील प्रत्येक संघर्ष अधिक अर्थपूर्ण आणि प्रकाशमय होतो. आता प्रश्न असा पडतो की जर रामकृष्ण हरी हा मंत्र इतका सामर्थ्यवान आहे तर संतांनी इतर अनेक मंत्रांऐवजी याच नामाचा इतका आग्रह का धरला? याचे उत्तर वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानात दडलेले आहे. वारकरी परंपरा सांगते की कलियुगात कठीण तपश्चर्या, मोठमोठे यज्ञ किंवा गुंतागुंतीचे विधी प्रत्येकाला शक्य नसतात. पण नामस्मरण हा असा मार्ग आहे जो लहानांपासून मोठ्यापर्यंत, श्रीमंतांपासून गरिबापर्यंत, शिक्षित अशिक्षित अशा प्रत्येकासाठी खुला आहे. म्हणून संतांनी नामाला सर्वश्रेष्ठ साधना मानले. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगांमध्ये वारंवार सांगतात की देवापर्यंत पोहोचण्यासाठी अहंकार सोडून प्रेमाने नाम घ्यावे. त्यांच्या मते देवाला सोन्या चांदीचे दागिने, मोठे नैवेद्य किंवा भव्य पूजा अपेक्षित नसते. त्याला अपेक्षित असते ते निर्मळ मन. जेव्हा मनापासून रामकृष्ण हरी म्हटले जाते तेव्हा तो आवाज फक्त ओठांवर राहत नाही, तो हळूहळू मनात उतरतो. मन शांत झाले की विचार बदलतात, विचार बदलले की वर्तन बदलते आणि वर्तन बदलले की जीवनाची दिशा बदलते. संत ज्ञानेश्वर महाराजांनीही नामस्मरणाचे महत्त्व अत्यंत सुंदर शब्दात सांगितले आहे. त्यांच्या शिकवणीनुसार परमेश्वराला बाहेर शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणात शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. रामकृष्ण हरी हा मंत्र माणसाला स्वतःच्या अंतर्मनाशी जोडतो. जेव्हा मन सतत या नामात रमते तेव्हा बाहेरील गोंधळ, मत्सर, राग आणि भीती हळूहळू कमी होत जातात. वारकरी जेव्हा पंढरपूरच्या वारीला निघतात तेव्हा हजारो लोक एकाच तालात रामकृष्ण हरी म्हणत चालतात. विचार करा, एवढ्या मोठ्या गर्दीतही भांडण्याऐवजी प्रेम, शिस्त आणि सहकार्य का दिसते? कारण त्या नामामुळे प्रत्येकाच्या मनात एकतेची भावना जागृत होते. त्या क्षणी कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो, सर्वजण विठ्ठलाचे भक्त असतात. हेच रामकृष्ण हरी या मंत्राचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. अनेकांना प्रश्न पडतो की हा जप किती वेळ करावा? याचे उत्तर संतांनी अगदी सोपे दिले आहे. नामासाठी कोणताही नियम नाही. सकाळी उठल्यानंतर, काम करताना, वाहन चालवताना, स्वयंपाक करताना, शेतीत, कार्यालयात किंवा रात्री झोपण्यापूर्वीही हा मंत्र जप करता येतो. महत्त्व वेळेचे नाही तर श्रद्धेचे आहे. 2 मिनिटे मनापासून घेतलेले नामही यांत्रिकीपणे केलेल्या दीर्घ जपापेक्षा अधिक अर्थपूर्ण असू शकतो. आज विज्ञान आणि मानसशास्त्राच्या दृष्टीनेही अनेक अभ्यास असे सूचित करतात की शांतपणे एखाद्या शब्दाचा किंवा मंत्राचा पुनरुच्चार केल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र रामकृष्ण हरी या मंत्राचे आध्यात्मिक महत्त्व हे श्रद्धा आणि भक्ती परंपरेतून आलेले आहे. म्हणून या मंत्राचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या प्रकारे येऊ शकतो. या मंत्राचा आणखी एक सुंदर अर्थ संतांनी सांगितला आहे. राम आपल्याला योग्य आचरण शिकवतो. कृष्ण योग्य विचार आणि विवेक शिकवतो. हरी मनातील दोष दूर करून ईश्वर प्रेमाकडे नेतो. म्हणजेच हा मंत्र माणसाच्या शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधण्याचा संदेश देतो. जीवनात संकटे आली की अनेक जण देवाला आठवतात, पण संत म्हणतात संकटातच नव्हे तर आनंदातही रामनाम घ्या. कारण संकटाच्या वेळी नाम आधार देते आणि सुखाच्या वेळी नम्रता शिकवते. म्हणून रामकृष्ण हरी हा जप फक्त दुःख दूर करण्यासाठी नसून सुखातही विवेक टिकवून ठेवण्यासाठी आहे. वारकरी संप्रदायात एक सुंदर परंपरा आहे. दिंडीत चालताना प्रत्येक जण समोरच्या व्यक्तीला रामकृष्ण हरी म्हणत अभिवादन करतो. यामागचा संदेश असा आहे की प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने, आदराने आणि नम्रतेने वागा. जर हा एकच संदेश आपण आयुष्यात स्वीकारला तर अनेक मतभेद आपोआप कमी होतील. आजच्या धावपळीच्या युगात लोकांकडे पैसा आहे, साधने आहेत, पण मनशांती कमी होताना दिसते. अशा वेळी संतांची शिकवण आपल्याला आठवण करून देते की खरी संपत्ती म्हणजे शांत मन, चांगले विचार आणि प्रेमळ स्वभाव. रामकृष्ण हरी हे नाम या गुणांची आठवण करून देते. नाम घेताना केवळ शब्द उच्चारणे पुरेसे नाही, त्यासोबत सत्य बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे, आई वडिलांचा आदर करणे, गरजूंना मदत करणे, कोणाचाही द्वेष न करणे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करणे ही तितकेच आवश्यक आहे. कारण संतांनी नेहमी सांगितले की नाम आणि आचरण यांची सांगड घातली तरच जीवन खऱ्या अर्थाने बदलते. यामुळेच लाखो वारकरी शेकडो वर्षांपासून रामकृष्ण हरी हे नाम जपत आले आहेत. हे केवळ 3 शब्द नाहीत तर जीवन जगण्याची दिशा आहेत.
या नामात भक्ती आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे, संयम आहे आणि मनाला स्थिर करणारी शक्ती आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही रामकृष्ण हरी म्हणाल तेव्हा फक्त शब्द म्हणून म्हणू नका. प्रत्येक शब्दाचा अर्थ मनात अनुभवण्याचा प्रयत्न करा. राम म्हणताना सत्य आणि कर्तव्याची आठवण ठेवा. कृष्ण म्हणताना प्रेम, विवेक आणि योग्य कर्माचा विचार करा. आणि हरी म्हणताना मनातील अहंकार, राम, मत्सर आणि नकारात्मकता परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. संतांनी दिलेला हा अमूल्य मंत्र शतकानुशतके लाखो लोकांच्या जीवनाला प्रेरणा देत आला आहे. म्हणूनच वारकरी प्रेमाने म्हणतात, नामातच विठ्ठल आहे, नामातच भक्ती आहे आणि नामातच जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.